नमस्कार, मी जीत रत्न पटाईत आणि प्रबुद्ध भारतच्या पॉलिटिकल पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याकडे या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे. आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर राजकारणाच्या सद्य परिस्थितीवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर्वजितजी, तुमचं स्वागत आहे प्रबुद्ध भारतामध्ये. थँक्यू, धन्यवाद. सर्वजितजी, आपण बघतोय की संबंध देशभरामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण सुरू झालंय. अगदी काही दिवसांवर आचारसंहिता येऊन ठेपली आहे. कधीही निवडणुका जाहीर होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही देशाचं राजकारण आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणाकडे कशा पद्धतीने पाहताय? देशाच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्रातलं वर्तमान राजकारण हे अत्यंत गलिच्छ स्तरावर आणि अत्यंत सूडबुद्धीचं राजकारण झालेलं आहे. आणि या राजकारणाला सामान्य महाराष्ट्रातला माणूस अत्यंत कंटाळलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजच्या तारखेला कोणता नेता आणि कोणता पक्ष हा कधी कोणासोबत जाईल आणि कोणता नेता कधी कोणासोबत युती करेल, कोण कोणत्या पक्षामध्ये जाईल, या सगळ्या संभ्रम अवस्थेमध्ये सामान्य माणूस हा राजकारण्यांवर प्रचंड चिडलेला आहे, संभ्रम अवस्थेत आहे. आणि या संभ्रम अवस्थेमध्ये अत्यंत स्पष्ट भूमिका घेऊन, एजेंडे घेऊन, आपले मुद्दे घेऊन, जनसामान्यांच्या कल्याणाच्या भूमिका घेऊन आज फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी ही अत्यंत स्पष्टपणे काम करत असताना आम्हाला जाणवते. तुम्ही वंचितचा उल्लेख केला. तुम्ही महाराष्ट्रभरामध्ये फिरत असतात, पक्षाचे प्रशिक्षण शिबिर घेत असतात आणि एकूणच महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा तुम्हाला एक जाण आहे, एक अभ्यास आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय दिसतंय? सध्या ग्राउंडवरची परिस्थिती काय आहे? मी आत्ताच तुम्हाला बोलल्याप्रमाणे ग्राउंडवरची परिस्थिती ही सामान्यपणे मतदार हा पूर्णतः चिडलेला आणि संभ्रमावस्थेमध्ये आहे. आणि ग्राउंडवरची परिस्थिती जर आपण पाहिली तर आजच्या परिस्थितीमध्ये जे प्रमुख पक्ष आहेत, म्हणजे भाजपासारखा पक्ष, आणि त्या पक्षामध्ये सुद्धा प्रचंड अस्वस्थता आहे. ज्यांनी 20-20, 30-30, 40-40 वर्ष भाजपासारख्या पक्षाला उभं केलं, तो भाजपातला जो बहुजन आहे तो सुद्धा भाजपामध्ये पूर्णपणे वंचित आहे. आणि भाजपाने जे काही आत्ता सत्ता आणि संपत्ती त्यांच्याकडे आल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय देणं अपेक्षित होतं, तर त्या बाबतीतली चीड आपण आत्ता काही प्रमाणामध्ये पाहत आहोत. म्हणजे मध्यंतरी माधव भंडारीसारखे भाजपाचे जुने नेते, त्यांच्या मुलानं जी एक सामान्य मीडियामध्ये जी प्रतिक्रिया दिली, जवळपास हीच प्रतिक्रिया त्यांच्या अनेक लोकांची आहे. आणि म्हणून त्यांच्यामध्ये पण एक मोठी खदखद आहे. फक्त त्या विस्फोटाचा जो एक योग्य वेळ आहे, तर त्याची पण कदाचित भरपूर मंडळी वाट पाहत आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादीचा हा जो काही फुटीची भूमिका झालेली आहे आणि त्याच्यातून जे काही न्यायालयातले निर्णय येत आहेत, हे आपल्यासाठी अत्यंत खेदजनक आहेत आणि अत्यंत चिंतेची बाब आहे. म्हणजे जेव्हा सुप्रीम कोर्टातून निर्णय येतो तेव्हा शिंदे गट पण पेढे वाटतो, उद्धव ठाकरे गट पण पेढे वाटतो. जेव्हा राहुल नार्वेकरांकडं विधानसभेमध्ये या संदर्भातलं पात्र कोण आणि अपात्र कोणची भूमिका जाते, तर दोन्ही गट पात्र असतात, कोणीच अपात्र राहत नाही. हीच भूमिका राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसते. म्हणजे नेमकं हे चाललंय काय? म्हणजे राष्ट्रवादीचा पवार गटही पात्र आणि अजित पवार गटही पात्र, म्हणजे नेमकं अपात्र कोण आहे? तर अशा अवस्थेमध्ये, आणि त्यामध्येच मराठा आरक्षणासाठी 27 जानेवारीला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीमध्ये जातात. आणि मराठा आरक्षण जसं आता लागू झालं, जसं राष्ट्रपतीनं मराठा समाजाला म्हणजे मागासवर्गीयांच्या ओबीसीच्या यादीमध्ये राष्ट्रपतीनं त्यांची घोषणाच केली, अशा आविर्भावामध्ये तिथंही ढोल वाजवले जातात, जल्लोष केला जातो आणि त्याच्या 10 दिवसामध्ये परत ते सगळं फसवं होतं. अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्रामध्ये समोर येते. तर प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेमध्ये महाराष्ट्र आहे. आणि मी जेव्हा जमिनी स्तरावर आम्ही काम करत आहोत, तेव्हा आमच्या लक्षात येतं की 2019च्या तुलनेमध्ये आज वंचित बहुजन आघाडी अत्यंत भक्कम आहे. 2019मध्ये आपल्यावर अनेक विरोधकांनी असे आक्षेप घेतले होते की ही भीमा कोरेगावच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर उभा झालेला पक्ष आहे. त्यामुळे अनेक लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या वास्तविक शक्तीला आणि त्यांच्या जनतेच्या पाठिंब्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते.
पण जेव्हा आम्ही या 6-8 महिन्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रभरातल्या बाळासाहेब आंबेडकरांच्या सभांचा जो झंझावात आहे, या झंझावातामधून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट झालेली आहे. म्हणजे तुम्ही बीडची सभा पाहिली, तुम्ही अमरावतीची सभा पाहिली, तुम्ही शिवाजी पार्कवरली सभा पाहिली, तुम्ही आत्ता कालची पुण्यातली सभा पाहिली असेल, नागपूरची सभा पाहिली असेल, तुमच्या धुळ्यापासून ते अक्कलकोटपर्यंत, राहुरीपासून ते सांगलीपर्यंत सगळ्या सभांमध्ये जी लाखोची प्रचंड गर्दी, त्यातल्या त्यात काल परवा रामटेकमध्ये, म्हणजे काही लोक जे बोलतात की नागपूर भागामध्ये किंवा पूर्व विदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीला फारसा जनाधार नाही आहे, तर नागपूरच्या कालच्या सभेनं अशा सगळ्या बदमाश लोकांच्या कानपटामध्ये एक चपराक मारलेला आहे. त्यामुळे ही लोकशाहीमध्ये आपल्या पाठीमागं लाखो लोक उभे आहेत त्याचा हा पुरावा आहे. त्यामुळे ही कल्पना नाही आहे, हा पुरावा आहे. आणि लाखो लोकांच्या सभेमधून आज वंचित बहुजन आघाडीने हे सिद्ध केलेलं आहे की ही भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर उभं झालेलं जनमत नाही. आज वंचित बहुजन आघाडी या 5 वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर बाळासाहेब आंबेडकरांची बायपास सर्जरी झाली असताना सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशात ज्या ताकदीनं बाळासाहेब आंबेडकर प्रचार करत आहेत, भ्रमण करत आहेत, मेहनत करत आहेत, त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर फक्त नातू आहेत म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात समोर आलेत, हा जो काही लोकांचा गैरसमज आहे तो अत्यंत चुकीचा आहे. मग तशाच पद्धतीने आम्ही विचार केला तर मग भैयासाहेब आंबेडकर तर थेट बाबासाहेबांचे पुत्र होते. मग हा राजकीय पाठिंबा भैयासाहेबांना त्या काळामध्ये उभा झालेला नाही. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात, पण मला वाटतं की बाळासाहेब आंबेडकर फक्त नातू आहेत म्हणून हा पाठिंबा नाही, तर बाळासाहेब आंबेडकर वैचारिक आहेत, तत्वप्रिय आहेत आणि ते प्रचंड मेहनत घेतात आणि त्यांच्या राजकारणामध्ये स्पष्टता आहे आणि ते भूमिका घेऊन काम करतात, म्हणून हा जनतेचा वाढता पाठिंबा आहे. जनतेचा वाढता पाठिंबा आहे तुम्ही म्हणताय, बरोबर आहे. पण सध्या आपण बघतो की काही बेरोजगार पत्रकार आहेत, काही निर्भय बनू म्हणून गळा काढत असतात, पण वास्तविक बेरोजगारी असताना किंवा एक विशिष्ट अजेंडा घेऊन, एक माइंडसेट घेऊन लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काही कारस्थान अनेक लोक घेतात. त्यांचे नावं या ठिकाणी मी घेत नाही, परंतु लोकांमध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण होईल आणि मीच कसा खरा पत्रकार, मी पत्रकार म्हणून स्वतःला एक संरक्षणाचं कवच मिळवणं म्हणून काही लोक जाणीवपूर्वक बाळासाहेब आंबेडकर असतील, वंचित बहुजन आघाडी असेल, यांची बदनामी करतात की यांची ताकद किती आहे, यांना इतक्या जागा द्या, यांना तितक्या जागा द्या. तर 1 जागा 2 जागा असा जो एक आकडा आहे, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, हा मला तरी वाटतं की कुठल्याही पत्रकाराने पत्रकारिता केली पाहिजे, चापलूसगिरी नाही केली पाहिजे. पत्रकाराकडून अपेक्षा असते एका वास्तविक ॲनालिसिसची, एका वास्तविक सत्यतेची. त्यामुळे तुम्ही ज्या पत्रकारांबद्दल बोलताय, मी त्याबद्दलही सोशल मीडियामध्ये मी माझी मतं मांडली होती. मला वाटतं की म्हणजे इतकं धादांत खोटं बोलण्याची ही कला ह्या लोकांना कुठून अवगत झाली काही समजायला मार्ग नाही. म्हणजे तुम्ही बोला, तुम्ही मांडणी करा आणि हा एक सायकोलॉजिकल गेम आहे. हा प्रिव्हिलेज आहे का? 100% याच्यामध्ये सायकोलॉजिकल गेम कसा आहे की आत्तापर्यंतची जी आपण ज्या चळवळीला आज आपण वंचितांची आणि बहुजनांची चळवळ असं त्याचा एक व्यापकता बाळासाहेब आंबेडकरांनी वाढवलेली आहे. अगोदर या चळवळीकडं रिपब्लिक चळवळ, आणि रिपब्लिक सुद्धा प्रचंड व्यापक शब्द आहे, तो काही कुठल्या समूहाचा शब्द नाही, पण रिपब्लिक चळवळीला एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित ठेवणं आणि सातत्यानं त्या पूर्ण चळवळीचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर सीट और नो सीट हा त्या चळवळीचा इतिहास राहिलेला आहे. आणि सगळा पाठिंबा जाहीरच देता आलेला आहे. त्यांनी कधीही निवडणुका लढण्याचं, स्वबळावर सत्ता प्राप्त करण्याचे काही 1-2 अपवाद जर वगळले तर या 50-70 वर्षामध्ये फारसे प्रयत्न केलेले नाहीत. म्हणून या सगळ्या लोकांची मानसिकता काय झालेली आहे की म्हणजे आठवले असतील, कवाडे असतील, गवई असतील, जे काही गटबाजी जुन्या काळामध्ये होती, म्हणजे आता ते बरं आहे. अगोदर रिपब्लिकनचे गट विचारले जायचे, पण आता आपल्याला विचारावं लागतं की राष्ट्रवादीचे कोणते गट आहेत, शिवसेनेचे कोणते गट आहेत, काँग्रेसचे कोणते गट आहेत. त्यामुळं एका बाजूला ते बरं वाटतं मला. म्हणजे मला असं वाटतं की एक वेळ अशी होती की स्वतःला रिपब्लिकन चळवळीचं म्हणून घेणारी माणसं ही प्रस्थापित नेत्यांच्या दरवाजापुढं बसत होती. पण आज जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून अनेक दिग्गज नेते राजगृहाच्या पुढे येऊन बसतात तेव्हा आमच्या मनाला फार समाधान वाटतं. कारण हजारो वर्ष आमची लोक तुमच्या दरवाज्यात बसली आहेत. आता एक तरी यांना खंबीर नेता भेटलेला आहे की जो तुमच्या दरवाज्यात बसायला तयार नाही. जे असेल ते आमच्यासोबत बसा आणि समानतेने बसा.
ही बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही खरंच हजारो वर्ष पिचलेल्या लोकांसाठी ती अभिमानास्पद आहे. कारण आम्ही कायम भिकाऱ्यासारखं काहीतरी मागत आमच्या पिढ्यानं पिढ्या गेलेल्या आहेत. आज बाळासाहेब आंबेडकर ह्या मागणाऱ्यांच्या भूमिकेमध्ये नाही आहेत, तर बाळासाहेब आंबेडकर राजकीय डावपेचाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि राजकीय भूमिकांच्या नियोजनामध्ये आहेत. तुम्ही जो पत्रकारितेच्या बाबतीतला प्रश्न विचारला, मी त्याचं थोडक्यामध्ये खंडन यासाठी करतो का हा माइंड गेमचा भाग आहे. तुम्ही मला तुमच्या एक लक्षात गोष्ट आली असेल की जेव्हा खुद्द बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत जाण्याचा निर्णय घेतला, त्याच्यानंतर या संबंधित पत्रकारानं वंचितवर टीकेची झोड उठवली. म्हणजे जोपर्यंत हा निर्णय नव्हता तोपर्यंत हा पत्रकार उलट वंचितच्या बाजूने 1-2 व्हिडिओ बनवले आणि जसाही निर्णय झाला की आता आम्ही बैठकीत जाणार आहेत, त्याच्यानंतर ही टीकेची झोड उठवल्यानंतर मी वारंवार हे प्रश्न उभे केलेले आहेत की जेव्हा तुम्हाला वाटतं की बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण हे ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे, बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण हा त्या पत्रकारांना लावलेले आरोप डिलिंगचं राजकारण आहे, बाळासाहेबांचं राजकारण असं राजकारण आहे, मग मला प्रश्न पडला की जर तुम्हाला इतकं खात्रीपूर्वक माहीत असेल तर मग तुम्ही सगळे लोक बाळासाहेबांच्या पाठीमागं का फिरताय, तुम्ही बाळासाहेबांना वारंवार विनवण्या का करताय. तर हा एक प्रकारचा माइंड गेम आहे आणि या माइंड गेममध्ये काँग्रेस प्रणित काही पत्रकारांना किंवा जे स्वतःला पुरोगामी मानतात त्या पत्रकारांना असं चित्र उभं करायचं आहे की आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घ्यायला तयार आहोत पण बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत येत नाहीत. एक छोटीशी एक लाईन देऊन त्या विषयाला मी यासाठी संपवतो, कारण जसं वंचित बहुजन आघाडीचे सर्व आणि सुप्रीमो बाळासाहेब आंबेडकर आहेत, ते 1 जागा मागतील, 10 जागा मागतील, 20 जागा मागतील, पण ते त्या पक्षाचे अंतिम निर्णय घेणारे नेते आहेत. तसं काँग्रेसचा अंतिम निर्णय घेणारा नेता कोण आहे, राष्ट्रवादीचा अंतिम निर्णय घेणारा नेता कोण आहे. तर बाळासाहेब आंबेडकरांची आणि वंचितची ही भूमिका आहे की तुमचा अंतिम निर्णय घेणारा माणूस चर्चेत बसला पाहिजे. तुमच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या दर्जाच्या नेत्यांसोबत चर्चेचे राऊंड करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर रिकामे नाही आहेत. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर कदाचित या सगळ्या लोकांच्या चर्चेला जे कधी कधी बगल देताना आपल्याला दिसतात, तुमचे कोण आहेत अंतिम, मल्लिकार्जुन खरगे तुमचे अंतिम आहेत का, राहुल गांधी तुमचे अंतिम आहेत का, की तुम्ही तसं एखाद्या व्यक्तीला नेत्याला तुम्ही काही अंतिम अधिकार दिलेले आहेत का. हे राऊंडवर राऊंड, कारण आमच्या पक्षाचे अंतिम नेते बाळासाहेब आहेत, ते जो निर्णय घेतील तो अंतिम असेल. तसं तुमच्या वतीनं जर तुम्ही तसे नेते बसवले चर्चेमध्ये तर ही चर्चा चांगली होऊ शकते. म्हणजे कुणीतरी तुम्ही आता बोलायला नको पण कुणीतरी तुम्ही एखादा संदेश वाहक बसवता, पोस्टमन चर्चेत बसवता, तर ही गोष्ट जी आहे ती बाळासाहेब आंबेडकरांसारख्या दिग्गज आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यासोबत चर्चा करण्यासाठी योग्य नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एकूणच आपण हे सगळं आत्ताचं राजकारणाची परिस्थिती बघतो की राज्याच्या राजकारणाने कूच बदलली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाने, आणि त्यात आता VVI फॅक्टर हा फार महत्त्वाचा ठरणार आहे. आणि काल बाळासाहेब आंबेडकरही म्हणाले की आम्ही स्वबळावर लढलो तर 6 जागा आमच्या येत आहेत, निवडून येत आहेत, परंतु महाविकास आघाडीला हे शहाणपण काय येत नाहीये, काय कारण असावीत त्यामागची. त्याची कारणं ऐतिहासिक सरंजामशाहीमध्ये आहेत आणि भविष्यातला जी भीती आहे, मला वाटतं की याच्या पाठीमागची जी मूळ कारणं आहेत की एकतर बाळासाहेब आंबेडकर हे इतर नेत्यांसारखे 1-2 जागेवर समाधान मानणारे आगे बढो जिंदाबाद मुर्दाबाद किंवा जाहीर पाठिंबा लपून पाठिंबा या भूमिकेतले नेतृत्व नाही आहे. बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातल्या देशातल्या वंचितांना सत्ता आणि संपत्तीमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात भागीदारी देणारं आंदोलन चालवत आहेत. त्यामुळे हा 1 आणि 2 जागेचा नेतृत्व करणारे बाळासाहेब आंबेडकर नाही आहेत. पण महाविकास आघाडीतल्या काही लोकांची अशी मानसिकता झालेली आहे की यांनी एखादी राज्यसभा घ्यावी, एखादी लोकसभा घ्यावी, एखादं महामंडळ घ्यावं, ही जी काही त्यांची एक परंपरागत मानसिकता बनलेली आहे. पण बाळासाहेब आंबेडकर त्या परंपरागत मानसिकतेतलं नेतृत्व नाही, कदाचित ते महाविकास आघाडीच्या लोकांना लक्षात आलेलं आहे. त्यामुळं जर आपण उत्तर प्रदेशमधलं जर उदाहरण पाहिलं तर आज उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससारख्या पक्षाला 1% सुद्धा वोट बँक राहिलेला नाही. ज्या उत्तर प्रदेशात त्यांनी 50 वर्ष राज्य केलं आणि आज तिथं तुमचा 1% पण वोट बँक राहिलेला नाही, तर ही एक धोक्याची घंटा आहे. आणि त्यांना तशीच भीती महाराष्ट्रात होण्याची दाट शक्यता वाटते. असं माझं वैयक्तिक मत आहे की जर
बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेतृत्वाला जर चहूबाजूनं जर ताकद मिळाली आणि जर बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचे 4, 5, 10 जण खासदार निवडून आले तर हे स्वतःला पुरोगामी म्हणणारे जे पक्ष आहेत ते मग स्वतःला त्या बाबतीमध्ये कदाचित ते असुरक्षित ते त्यांचा अनुभव करत असतील, म्हणून त्या गोष्टी काही टाळाटाळी चालली आहे, असं एक माझं त्याच्याबद्दलचं ओपिनियन आहे. सर्वजितजी, तुमच्याच विषयाला मी पुढे घेऊन जातो. तुम्ही म्हणाला होतात पुण्याच्या परवाच्या भाषणात, तुम्ही म्हणालात की ज्या प्रकारे भाजपला हरवणं ही प्राथमिकता आहे, त्याचप्रमाणे वंचित समूहांना सत्तेत बसवणं ही सुद्धा प्राथमिकता आहे वंचितची. काय जरा त्याचा विषय ते जरा अनालिसिस. मला या बाबतीमध्ये आपल्या सर्व समाज घटकांना हे सांगणं गरजेचं आहे. जसं आपल्या देशामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, पण हे देशाला समजलं पाहिजे की स्टेट अँड मायनॉरिटी जेव्हा थिसिस बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना सुपूर्द केला तर त्या स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रायमरी म्हणजे महत्त्वाची जी भूमिका आहे ती पार्लमेंटरी डेमोक्रेसीपेक्षा पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी ही बाबासाहेब आंबेडकरांची मूळ मागणी आहे. पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी. आणि पार्टिसिपेटरी डेमोक्रेसीचा अर्थच असा आहे की प्रत्येक समूहाला या डेमोक्रेसीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे. आणि आज जी बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे ती नेमकी तीच भूमिका आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर या देशातल्या जी जन्मजात जातींचं बहुमत आहे, ज्या मोठ्या जाती आहेत त्यांचंच बहुमत आहे. मग डेमोक्रेसीमध्ये त्याच जाती पुढारलेल्या राहणार, त्याच जातींकडे सत्ता राहणार. मग ही जी पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती, मला तरी वाटतं की त्या संकल्पनेला अत्यंत प्रामाणिकपणे बाळासाहेब आंबेडकर राबवण्याचं काम करतात. आणि म्हणूनच आपला NT, DNT, SNT, VJNT, NT 1, 2, 3, SBC, MBC, OBC हा जो एकदम भटका आणि अत्यंत मायनर आणि मायक्रो OBC म्हणून आपण ज्यांना प्रामुख्यानं ओळखतो, या समूहाला कोणताही राजकीय पक्ष लोकसभा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व द्यायला तयार नाही. आणि म्हणून मी पुण्याच्या सभेमध्ये एक भूमिका मांडली होती आणि ती बाळासाहेब आंबेडकरांचीच भूमिका आहे की भाजपाला हरवणं हे 100% आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. पण त्यासोबत भाजपाला का हरवायचं आहे? आपण भाजपाला हरवण्याची भूमिकाच यासाठी घेतोय की भाजपानं ठरलेले ब्राह्मणवादी विचार आणि ठरलेलेच कुटुंबशाहीतले घराणे तेच परत भाजपानं सत्तेमध्ये बसवलेले आहेत. आणि म्हणून आम्हाला जे भाजपाला हरवण्याची दावेदारी करणारा जो दुसरा प्रतिस्पर्धी वर्ग आहे त्या वर्गाकडून सुद्धा आम्हाला या बाबतीमध्ये आश्वासन नाही, कुठली खात्री नाही. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हणतायत की नुसतं भाजपाला हरवणं महत्त्वाचं नाही, तर त्यासोबत आपल्याला या वंचित समूहाला सत्ता संपत्तीमध्ये मान सन्मान आणि इज्जतीमध्ये त्याला भागीदारी कधी मिळणार आहे. आणि म्हणून आपलं वंचित बहुजन आघाडीचं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व हे प्रामुख्यानं त्या हजारो लाखो करोडो वंचित आणि भटक्या लोकांना, OBC लोकांना सत्ता संपत्तीतलं भागीदारी देण्यासाठी हा संघर्ष आपण सुरू केलेला आहे. म्हणजे नई बोटल में पुराणी दारूसाठी हा संघर्ष आपण सुरू केलेला नाही. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही त्या बाबतीमध्ये अत्यंत खणखर आहे आणि स्पष्ट आहे. म्हणून त्यांनी काल परवा पण महाविकास आघाडीला निवेदन देताना 15 OBC उमेदवारांची डिमांड केलेली आहे. 3 अल्पसंख्याक उमेदवार असले पाहिजे त्याची भूमिका मांडलेली आहे. कारण कुठलाही पक्ष म्हणजे त्यांना मुसलमानांचे मतं पाहिजे पण मुसलमानांचे प्रतिनिधी पण नाही पाहिजे, त्यांना भटक्यांचे मतं पाहिजे पण भटक्यांचे त्यांना प्रतिनिधी पण नाही पाहिजे. आणि नेमकं याच्यावर बाळासाहेब आंबेडकरांनी बोट ठेवलेलं आहे. आणि मला वाटतं हे भारताच्या खऱ्या अर्थानं लोकशाहीसाठी ही अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. या सगळ्या विषयामध्ये जो एक कॉम्प्लेक्स महाविकास आघाडीला आलेला आहे की OBCचं प्रतिनिधित्व असेल किंवा मायनॉरिटींचं प्रतिनिधित्व असेल ते द्यायला तयार नाहीत. ते तसं त्याबद्दल जाहीरपणेही बोलत नाहीत आणि बैठकीत पण बोलत नाहीत. एक भीती त्यांच्या मनामध्ये आहे का, जर हे समूह जर सत्तेत आले तर आमचं राजकारण संपेल, आम्ही नेस्तनाबूत होऊ? हा कुठंतरी जे पक्षाच्या वतीनं आपण सातत्यानं एक निजामी मराठी मानसिकता ही जी एक आपण नेरेटिव्ह म्हणण्यापेक्षा एक पक्षाची भूमिका आहे, एक ठरलेला वर्ग आहे आणि तोच वर्ग आलटून पालटून कायम सत्तेमध्ये राहत आलेला आहे. मग तो, त्याचा भाऊ, त्याचं कुटुंब, हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला आपण जर लक्षात घेतलं तर तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याचं उत्तरच त्याच्यामध्ये आहे की हे जर कुठं थांबवायचं असेल
तर दोन्ही पक्षांचं जर राजकारणाची जर आपण प्रक्रिया पाहिली तर दोन्ही पक्ष कमी जास्त प्रमाणामध्ये ठरलेल्याच वर्गाकडं नेतृत्व देणार आणि राजकीय प्रतिनिधित्व देणार. तर हे आपल्याला थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण खूप झालेलं आहे. आता स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, लोकशाही आणि संविधान लागू होऊन जवळपास आता 50, 60, 65 वर्ष होत आलेलं आहे. पण वास्तविक तुमची राजकीय लोकशाही ही आणखी पूर्णतः सर्व समाजापर्यंत पोहोचलेली नाही. सर्व समाजापर्यंत ती पोहोचलेली नाही. त्याच्यासाठी वंचितांचा लढा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी त्याबाबतीत सातत्याने मांडते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी हा की फॅक्टर असणार आहे. काय नेमकी वंचितची पुढची वाटचाल असणार आहे आणि काय भूमिका आहे? बघा, आपला पूर्ण वंचितच्या अगोदरचा बाळासाहेब आंबेडकरांचा हा जो काही 30-40 वर्षाचा प्रवास आहे, तर बाळासाहेबांच्या राजकीय प्रवासाचं मी 2 शब्दात जर वर्गीकरण करायचं म्हटलं तर ते आहे स्वावलंबी आणि स्वाभिमानी. म्हणजे हे स्वावलंबी आहे आणि स्वाभिमानी आहे, अशा प्रकारचं हे राजकारण त्यांनी उभं करण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. म्हणून जो वंचितचा पुढचाही प्रवास असणार आहे तो प्रवास अशाच पद्धतीचा असणार आहे. तो स्वावलंबी असणार आहे, तो स्वतःच्या ताकदीवर असणार आहे आणि तो स्वाभिमानी पण असणार आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीची आजची परिस्थिती, कारण 2019 मधली जी परिस्थिती होती ती काही जास्त काळ संघर्षाला भेटलेला नाही, थेटपणे निवडणुकांना सामोरं जावं लागलं होतं. पण या 3-4 वर्षामध्ये मला वाटतं पक्षाची जी संघटनात्मक पाळंमुळं आहेत ती बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात, गावागावात पसरलेली आहेत. आणि मला वाटतं की आत्ताची जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे, म्हणजे कधी नव्हे तो महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसीचा इतक्या टोकाचा संघर्ष पोचलेला आहे. महाराष्ट्रात तुम्ही मध्यंतरी पाहिलं असेल की औरंगजेबाच्या आणि टिपू सुलतानच्या फोटोवरून सुद्धा महाराष्ट्रात अत्यंत प्रचंड दंगली झाल्या आणि कुठल्याही निष्पाप मुसलमानांना पोलिसांनी उचलून जेलमध्ये डांबलेलं आहे. आणि असे खूप प्रसंग आणि खूप घटना महाराष्ट्रात घडल्या. अशा वेळेत मला वाटतं की ज्या औरंगजेबाला RSS भाजपानं कबरीच्या बाहेर काढून त्या औरंगजेबाच्या नावावर महाराष्ट्रभरामध्ये जातीय दंगली घडवण्याचे जे प्रयत्न केले, त्या दंगलीमधून अनेक तरुणांचे जीव पण गेलेले आहेत. म्हणजे साताऱ्यात जसे 2 तरुण मेले तसे अकोल्यात पण गोळीबारामध्ये तरुण मेलेला आहे. पोलिसांच्या गोळीबारात औरंगाबादमध्ये मेलेले आहेत. पण एवढा धाडसाचा जो निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतला आणि त्या कबरीला त्यांनी भेट दिली आणि ती भेट दिल्यानंतर त्याच्याहून पण वेगवेगळ्या चर्चा आणि वाद झाले. पण एक गोष्ट त्याच्यातून बाहेर सिद्ध झाली की त्यानंतर औरंगजेबाला त्या कबरीमध्ये परत दफन करण्याचं काम जो कोणी केलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि आज गेल्या 5-6 महिन्यापासून कसलंही औरंगजेब, टिपू सुलतान, हिंदू आणि मुसलमान हे कसलंही प्रकरण या 5-6 महिन्यात घडलेलं नाही. काही लोकांना तो निर्णय अप्रिय वाटला असेल, पण माणुसकीच्या दृष्टिकोनातून ज्या माणसांच्या कत्तली चालू होत्या, ज्या दंगली चालू होत्या, त्या बाळासाहेब आंबेडकरांनी थांबून या महाराष्ट्रावर एक प्रकारचे उपकार केले आहेत. प्रकारचे उपकारच केलेत. आगामी निवडणूक अत्यंत जोरात, आता भाजपने ही निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. अशात सर्व पक्ष ज्यावेळेस गोंधळाच्या स्थितीत असताना वंचितनेही जोरदार सबंध महाराष्ट्रभर सभांचा धडाका लावलेला आहे. कसं पाहता तुम्ही पुढची वाटचाल? उद्या जर महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला नाही, एक वेळ जर अशी आली की आपल्याला येऊ नाही दिलं, त्यासाठीचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. बाळासाहेब त्याविषयी म्हणतात की मोदी हा त्याचा रिंग मास्टर आहे. अशा परिस्थितीत 48 जागा लढवायची वेळ आली तर काय वंचितची भूमिका असणार आहे? या बाबतीमध्ये पक्षाच्या वतीनं सातत्यानं आपण एक भूमिका मांडत आलेलो आहोत की आम्ही आमचा इगो पण बाजूला ठेवायला तयार आहोत, आम्ही 2 पावलं मागेही हटायला तयार आहोत. पण शेवटी ह्या इंडिया आघाडीचे, महाविकास आघाडीचे जे निमंत्रक आहेत, जे ह्या सगळ्या प्रोसेसला, या प्रक्रियेला चालवणारा जो वर्ग आहे, त्या वर्गालाही मला या निमित्तानं प्रश्न विचारायचा आहे की या लढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला काय मिळणार आहे? प्रधानमंत्रीपद तुम्हाला मिळेल, सत्ता तुम्हाला मिळेल, संपत्ती तुम्हाला मिळेल, जेलचे दरवाजे तुमचे बंद होतील, तुम्हाला सगळंच काही भेटणार आहे. आम्हाला काय भेटणार आहे? तर आम्हाला भाजपासारख्या जाती आणि धर्माचे राजकारण करणाऱ्या पक्षापासून आम्हाला मुक्ती भेटणार आहे आणि त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला भेटणार आहे.
आणि तो आनंद घेण्यासाठी आमचा पक्ष सातत्यानं प्रयत्न करतो आहे. म्हणजे सगळं तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे आज तुमचा संघर्षाचा काळ आहे आणि संघर्षाच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला बराबरीची वागणूक संघर्षामध्ये द्यायला तयार नाहीत, तर तुम्ही सत्तेमध्ये आम्हाला बराबरीची वागणूक द्याल का? तर हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीचं आणि पक्ष म्हणून आपलं पूर्णपणे धोरण जे आहे ते स्वतंत्रपणे पूर्ण महाराष्ट्रात 48 लोकसभेमध्ये काम चालू आहे, बांधणी चालू आहे. त्यापैकी ज्या महत्त्वाच्या 27 जागा आहेत की जिथं आपली जय्यत आणि जोरात तयारी चालू आहे. आणि हे जे काही आरोप लागले जात आहेत ते अत्यंत धादांत खोटे आरोप असतात. कारण एखादा पक्ष एखाद्या लोकसभेत 1,00,000, 1,50,000, 2,00,000, 2,50,000 मतं घेतो म्हणजे तो पक्ष कुणाला तरी हरवायला उभा राहतो, हे बोलणं अत्यंत मूर्खपणा आहे. कारण हा पक्ष त्या मतदारसंघामध्ये 25%, 30%, 20% मतं घेतोय आणि त्या पक्षाच्या बाबतीमध्ये बरं हे एवढे मतं घ्यायला या प्रस्थापित पक्षांना हजारो कोटी रुपयाचा चुरडा करावा लागतो. प्रत्येक मताची खरेदी विक्री करावी लागते. प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांना इतकं खुश ठेवावं लागतं. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना म्हणजे आता ते बोलायला नको आपण, पण हे करण्याची वंचित बहुजन आघाडीला आवश्यकता पडत नाही. बाळासाहेब आंबेडकर आणि फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणारा हा स्वाभिमानी मतदार आहे. हा कुणाचा 5 रुपयाचा चहा न पिता हा 40-40, 50-50 लाख मतं देतो. हा त्या लोकांच्या म्हणजे तोंडावर चपराक आहे की ज्या लोकांनी राजकारण पैशाशिवाय होत नाही अशी ज्यांनी नेरेटिव्ह सेट केलेले आहेत गरीब लोकांमध्ये. आणि आज कुठलाही गरीब राजकारण म्हटलं की तो दूर राहण्याची भूमिका घेतो. आणि मग बाळासाहेब आंबेडकरांनी ही जी 41-42 लाख मतं घेतली हा पुरावा आहे ना की राजकारण पैशाशिवाय होऊ शकतं. राजकारण विचारानं होऊ शकतं, प्रामाणिकपणानं होऊ शकतं, मुद्द्यांवर होऊ शकतं. आणि मला वाटतं आजच्या आधुनिक युगात वंचित बहुजन आघाडी हा त्याचा ज्वलंत पुरावा आहे. जर आम्ही 42 लाख मतं घेऊ शकतो, जर आम्ही थोडं आणखी नेटानं सगळ्यांनी संघर्ष केले तर आम्ही 1 कोटी पण मतं घेऊ शकतो. हा त्याचा आमच्याकडे एकदम ओपन सरळ आमच्याकडे पुरावा आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आम्ही भाजपाला हरवण्यासाठी जितकं शक्य असेल शेवटपर्यंत पक्ष म्हणून आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. पण हे त्यांनाही ठरवायचं आहे. कारण हा एकटा लढा वंचित बहुजन आघाडीचा नाही. जे भाजप विरोधी शक्ती आहेत, मला आश्चर्य वाटतं म्हणजे तुम्ही जर ह्या सगळ्या इंडिया आघाडीतल्या 28 घटक पक्षांची जर यादी बघितली म्हणजे त्याच्यामध्ये एक पक्ष आहे अपना दल कमेरावादी. आता हा मला तर वाटतं फक्त रजिस्टर्डच पक्ष असेल. तुम्ही केरळमध्ये गेलं तर जोसेफ काँग्रेस आहे, स्टॅलिन ते एम काँग्रेस आहे, पुन्हा तुमची पीडी काय KDMK, PMK असे खूप छोटे छोटे राजकीय पक्ष आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतकरी कामगार पक्ष आहे, शेकाप आहे, त्यांचा वोट बँक 5 लाख आहे. महाराष्ट्रातल्या CPIचा वोट बँक किती आहे? फक्त 35,000 आहे. असे मी खूप पक्षांची नावं देऊ शकतो इंडिया आघाडीतल्या लोकांना की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग आमच्यासारख्या लोकांना आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की तुम्ही अत्यंत लहान म्हणजे नव्यानं रजिस्टर्ड झालेल्याही पक्षांना तुम्ही इंडिया आघाडीमध्ये सामावून घेतलं आहे. आणि जे पक्ष आणि जे नेते महाराष्ट्रामध्ये त्यांनी पूर्ण ताकदीनं त्यांचं अस्तित्व, त्यांची राजकीय ताकद सिद्ध केलेली आहे. वर्तमान त्यांच्या प्रत्येक सभांमध्ये येणारा लाखोचा जनसमूहाचा समर्थन याच्यातूनही त्यांचं नेतृत्व वारंवार सिद्ध झालेलं आहे. आणि तरीसुद्धा तुम्ही वंचित बहुजन आघाडीला सन्मानपूर्वक, कारण हा लढा नुसता पोटाचा आणि भाकरीचा नाही, भाकर कुत्रही खातं हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. प्रश्न हा सन्मानाच्या भाकरीचा आहे, हा उष्ट्या आणि खरकट्या भाकरींचा नाही. हजारो वर्ष आम्ही त्या उष्ट्या आणि खरकट्या आणि एक प्रकारचं दयनीय अवस्थेमध्ये जगलेलो आहेत. आम्हाला ते आता मान्य नाही. आम्हाला जेही असेल ते सन्मानपूर्वक आणि बरोबरीपूर्वक भेटलं पाहिजे. हा आमचा जो लढा आहे तो काही चुकीचा नाही आहे. हजारो वर्ष जो समाज अपमानित झालेला आहे, हजारो वर्ष जो समाज दुर्लक्षित आणि वंचित राहिलेला आहे, तुम्ही वारंवार त्यानंच अपमानित राहावं, त्यानंच वंचित राहावं, त्यानंच कायम भिकाऱ्याच्या भूमिकेत राहावं, ही जी तुमची दृष्टी आहे यालाच आम्ही ब्राह्मणवाद म्हणतो. आता हे करण्यासाठी आमचा वंचित समूह तयार नाही. जेवढी तुम्हाला गरज आहे तेवढी आम्हालाही गरज आहे. जेवढं भाजपाला हरवणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तर तुम्ही 2 पावलं मागं या
आणि बाळासाहेब आंबेडकर हे कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला हरवण्यासाठी या युद्धामध्ये सगळ्यात पुढं जर कुठला सेनापती असेल तर ते बाळासाहेब आंबेडकरच असतील. पण या महाविकास आघाडीने, इंडिया आघाडीने हे गांभीर्य समजून घ्यायला हवं, एवढी आमची या निमित्तानं त्यांना सूचना म्हणा, इशारा म्हणा, विनंती म्हणा, काय म्हणायचं त्याला म्हणा. सर्वजित सर, या सगळ्याकडे बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की वंचित बहुजन समूह जो आहे, जो समाज आहे, याला लोकसभा निवडणुकीचं गांभीर्य आहे आणि तो त्याकडे कशा पद्धतीने बघतो, आपल्याला काय वाटतं? मला वाटतं आपला जो 50-70 वर्षाच्या स्वतंत्र भारताचा, संविधानिक भारताचा जो इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये आपण सातत्यानं अस्तित्व आणि अस्मिता, एक तर अस्तित्वासाठी लढायचं, अस्मितेसाठी लढायचं, असं एक राजकारण आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. पण मला वाटतं की या सगळ्यांच्या पलीकडं लोकसभांच्या निवडणुकांना आपल्या जनतेनं गांभीर्यानं कधी घेतलंय का? जर आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी पंजाबमधल्या जालंधरमध्ये 1951ला प्रचाराला असताना त्यांनी एक फार महत्त्वाचा संदेश दिला आणि त्यांनी म्हटले की निवडणुकीचा दिवस, मतदानाचा दिवस हा तुमच्यासाठी जगण्या मरण्याचा दिवस आहे, जिंदगी और मौत का दिन आहे. म्हणजे त्या दिवसाला त्यांनी जिंदगी और मौत का दिन है असा त्यांनी संदेश दिला. आणि आपल्याला हेही माहिती आहे की त्यांनी जरी संविधान निर्माण केलं असलं तरी त्यांनी भंडाऱ्याची पोटनिवडणूक लढलेली आहे, त्यांनी मुंबईमध्ये लोकसभेची निवडणूक लढली आहे. भंडाऱ्याची पोटनिवडणूक तर त्यांनी इतक्या वाईट अवस्थेमध्ये लढलेली आहे की डायबिटीज असताना, BP असताना, त्रास असताना, डॉक्टरांनी त्यांना मनाई केली असताना ते प्रचंड ताकद लावून प्रचार करत होते. याचा अर्थ असा आहे की फक्त संविधान आणि त्याची स्तुती करून चालत नाही, तर ते संविधान लागू करण्यासाठी मला संसदेत पण जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पण प्रयत्न केले, पण त्याच्यामध्ये त्यांना यश भेटलं नाही. आता माझ्यासारख्या लोकांना हा प्रश्न पडतो की बाबासाहेब आंबेडकर या लोकसभेच्या निवडणुकीला इतकं गांभीर्यानं घेत होते, त्या तुलनेमध्ये आपली माणसं लोकसभाच्या निवडणुकांना इतकं गांभीर्यानं घेतात का? जीवन मरणाचा लढा म्हणून त्याकडे पाहतात का? आज आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचं वय पाहता, बाळासाहेब आंबेडकरांची बायपास सर्जरी झालेली आहे, एवढा त्यांचं वय, त्यांनाही डॉक्टरांनी तो सल्ला दिलेला आहे की तुम्ही आता आराम केला पाहिजे. पण या वयात इतक्या प्रचंड धाकधुकीनंतर सुद्धा ते आज दिवसरात्र मेहनत करत आहेत, दिवसरात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचार आणि प्रसार करत आहेत. तर लोकसभाच्या निवडणुकीला आपल्या जनतेनं अत्यंत गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि हे गांभीर्यानं घेतल्याशिवाय आपल्याला याच्यात यश मिळणार नाही. तर सगळ्या लोकांना आमची विनंती आहे की हा आपल्या अस्तित्वाचा, अस्मितेचा आणि आपल्या सगळ्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. यामुळं लोकसभेच्या निवडणुकीला आपण कृपया गांभीर्यानं घ्या. आपण अत्यंत महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. आगामी निवडणूक आत्ता अत्यंत तोंडावर आहे. जनतेला शेवटचा संदेश वंचित बहुजन आघाडीकडनं काय असणार? जनतेला माझी सगळ्यांना एवढीच विनंती आहे की आपण जे आता पाहतो आहेत, आपल्याला चीड येते आमदार फुटल्याची, मंत्री फुटल्याची, हा इकडून तिकडं गेला, तो तिकडून तिकडं गेला, यानं आमदार बनवलं, त्याला त्यानं मंत्री बनवलं, तुम्हाला येते चीड. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा प्रश्न पडतो की ज्या फुलेशाहू आंबेडकरांनी तुम्हाला मला माणूस बनवलेला आहे, आपल्या प्रत्येकावर त्यांचे अनंत उपकार आहेत, मग त्यांनी आपल्याला सगळं काही दिलं असताना त्यांच्याच विचारांच्या विरोधात, त्यांच्याच विचारधारेच्या विरोधात जेव्हा ही लोक काम करताना आपण पाहतो, तो आपल्या सगळ्यांना चीड येते. म्हणून माझी जनतेला विनंती आहे की आज इतक्या सन्मानानं, इतक्या ताठरपणे भारतामध्ये मोदी आणि अमित शहाच्या विरोधात आवाज उचलायची कोणाची हिंमत राहिलेली नाही. एवढा राहुल गांधींना सुद्धा ईडीच्या फेऱ्याच्या चक्कर मारायला लावल्या जातात. आज महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांना ईडीच्या फेऱ्याच्या चक्कर माराव्या लागतात. ह्या ईडी, CBCIDला न घाबरता तुमच्या माझ्या हितासाठी RSSचे प्रमुख मोहन भागवतला सुद्धा जेलमध्ये डांबण्याची भूमिका घेणारे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. ही सामान्य गोष्ट नाही. RSS सारख्या अत्यंत भयानक संघटनेच्या विरोधात इतक्या ताकदीनं उभा राहणारा, लढणारा नेता बाळासाहेब आंबेडकर आहेत. तर त्यांची ताकद वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी हे 3-4 महिने बाळासाहेब ज्या सूचना देतील, आपल्याला आदेश देतील,
ते आपण सगळ्यांनी बारकाईनं लक्ष ठेवून गांभीर्यानं ऐकले पाहिजे आणि त्यांच्या रणनीतीप्रमाणे आपण काम करूया अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद सर्वजितजी. अत्यंत मोलाचं महत्त्वाचं विश्लेषण त्यांनी केलं आणि या निमित्तानं देशभरातीलच नव्हे तर अनेक प्रेक्षक जगभरातील जे वंचित बहुजन आघाडीचे हितचिंतक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची सूचना, एक अपील त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे. आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्ही इतका अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. जितरत्नजी, आपला सुद्धा मनापासून आभार. प्रबुद्धच्या या अत्यंत महत्त्वाच्या आजच्या मुलाखतीमध्ये तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल तुमच्याही मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. जय भीम. जय भीम.